नाशिकमधल्या पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री अचानक ग्राहकांची गर्दी वाढली। लिमिटेड पेट्रोल डिझेल मिळणार या अफवेनं नागरिकांनी पेट्रोल पंपावर तुफान गर्दी केली। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन झाले। वयाच्या 85व्या वर्षी त्यांचं निधन झालं। पिंपरी चिंचवडमधल्या मोरवाडी कोर्टाबाहेर दोन कारची समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात झाला। या अपघातामध्ये तिघे गंभीर जखमी झाले असून दोन्ही कारचं मोठं नुकसान झालं। लातूर आणि पुणे या ठिकाणी दोन खासगी कौशल्य विद्यापीठांना मान्यता देण्यात आली। स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 60% जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली। पुण्यामध्ये उन्हाचा कडाका वाढल्यानं प्राण्यांची विशेष काळजी घेतली जाते। पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उन्हापासून बचावासाठी प्राण्यांना दिवसातून 2 वेळा अंघोळ घातली जाते। तसंच कूलर, पाण्याचे हौद अशी व्यवस्था देखील करण्यात आली। मुंबईतल्या मिठी नदीच्या सफाईसाठी अखेर कंत्राटदार पुढे आलेत। पालिकेच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्यानं कामाचा मार्ग आता मोकळा झालाय। फिल्टरपाडा पवई ते माहीम खाडीपर्यंतच्या गाळ काढण्याच्या कामांसाठी कंपन्यांनी आता सहभाग घेतला। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सफाई होऊन मुंबईकरांना पूर परिस्थितीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये बोरवेलमुळे मेट्रो बोगद्याला भगदाड पडले। वेळेत उपाययोजना करून भगदाड बुजवण्यात आले, तर या गंभीर प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांसाठी दंतचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी साईनाथ नगर तसेच लुईसवाडीतल्या लहान मुलांची दंतचिकित्सा करून त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले। शिबिरासाठी आलेल्या लहान मुलांना टूथब्रश आणि टूथपेस्टचं वाटप करण्यात आलं।